मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या झळा संपूर्ण राज्याला बसल्यात। शेतकऱ्यांचं झालेले नुकसान आणि हाल पाहून राज्यात अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेते मंडळी पुढे सरसावलेत। असं असताना मात्र धाराशिवचे जिल्हाधिकारी एका कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले। हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत, जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यात व्यस्त। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार वादाच्या भोवऱ्यात। मराठवाड्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। याचा मोठा फटका बीड, सोलापूर, लातूरसह धाराशिव जिल्ह्याला देखील बसलाय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी करून स्थानिक प्रशासनाला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। मात्र धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी असलेले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा बेजबाबदारपणा समोर आलाय। आपल्या जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना तुळजापुरातील नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी गाण्यावर थिरकत असतानाचा व्हिडिओ समोर आला आणि संतापाची एकच लाट उसळली। यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे। सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले। आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? अशा पद्धतीचं वर्तन होत असेल तर ते दुर्दैवी आहे। मला इतकंच अपेक्षित आहे की हा महोत्सव तिने तातडीने रद्द करावा आणि या महोत्सवासाठी जे काही पैसे खर्च करणार आहेत ते पैसे हा पैशाचा अपव्यय टाळून त्यांनी हे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावेत। जी काही कृती झाली ती निषेधार्ह आहे, असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे आणि त्याच्यावर कारवाई ही निश्चितपणे झाली पाहिजे। तर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे। राज्यातील परिस्थिती पाहता याचं गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यायला हवं, असं मत मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केलंय। कलेक्टर हा शासनाचा त्या जिल्ह्यातला प्रमुख चेहरा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच जे आहे यापुढे वागलं पाहिजे। ज्यावेळी या सगळ्या जिल्ह्यातले जे आहे शेतकरी, त्यांचे कुटुंब रडताय, सगळं काही साफ झाले, अशा वेळेला जे आहे थोडंसं जबाबदारीचं वर्तन सगळ्यांकडून अपेक्षित आहे। आपल्या जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन पाहून शेतकरी संघटनेनं देखील संताप व्यक्त केलाय। तर जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। गंभीर परिस्थिती असताना ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रात्री एवढी परिस्थिती वाईट असताना सुद्धा ते गाणं पण म्हणतात आणि डान्स पण करतात। हे जे जमीनखोर अधिकारी आहेत, हे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार का? कलेक्टरवर कारवाई नाही झाली तर 1 तारीख 2 तारखेला मी आत्महत्या करणार आणि ह्याला सर्व जबाबदार शासन राहील। दरम्यान वादात सापडलेले धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्वतः लोकशाही मराठी सोबत संवाद साधत घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय। सर्व आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी सोबत आपण बांधवर आहोत, लोकांना आपण बचत करत आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत। आणि या सर्व करत असताना आपण याच्यामध्ये हीच आपण प्रार्थना केलेली आहे या लोकगीत आणि या सांस्कृतिक कार्यक्रमातून। नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गाणं याच्यामध्ये काही नृत्य वगैरे काही आपण स्पष्ट बघू शकता, याच्यामध्ये असं काही घडलं नाही। धाराशिव मधील शेतकरी झालेल्या नुकसानीमुळे आक्रोश करतायत। हे दृश्य डोळ्यात पाणी आणणार आहे। जर प्रमुख अधिकाऱ्यांनाच याचं गांभीर्य नसेल तर शेतकऱ्याने तरी कोणाकडे अपेक्षा ठेवायची, असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।